Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आदित्य माझा भाऊच असल्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही बऱ्यापैकी किंबहुना अजितही असेल, कारण त्यातला सांगीतिक भाग पुष्करही असेल. बऱ्याच वेळेला अजय असं झालं की काय घ्यायचं पेक्षा काय घ्यायचं नाही. आणि आता आदित्य जसं म्हणाला की रंजक मूल्य ज्याच्यामध्ये जास्त आहे, म्हणजे आम्ही जे सादर करतो तेच फक्त मराठी आहे का तर मुळीच नाही, तेच फक्त समृद्ध आहे का तर मुळीच नाही. याच्यापेक्षा खूप जास्त समृद्ध लिखाण आम्ही जे सादर करतो त्याच्यापेक्षाही खूप मोठं लिखाण मराठीमध्ये झालेलं आहे. जी.ए. कुलकर्णी असतील, आरती प्रभू असतील, ग्रेस आहे, दिबा मोकाशी असतील, खूप खूप म्हणजे नावं तुम्ही घ्याल, नामदेव ढसाळांपासून आपल्या प्रत्येक म्हणजे कविता म्हणशील तर तिथे, लेखन म्हणशील तर तिथे, सगळीकडे फार मोठी नावं आहेत. पण मग ह्याच्यातलं सादरीकरण करताना काय करायचं हा त्यातला पहिला निकष मला वाटतं आदित्यनी तेव्हा लावला होता. आणि मी अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो की हा कार्यक्रम युरोपीय मराठी संमेलनामध्ये करायचा असं आम्हाला जेव्हा कळलं होतं की तिथे आपल्याला हा कार्यक्रम सादर करायचा आहे, तेव्हा आधी थोडंसं ना कोण मित्रमंडळी आहेत, काय करता येईल, तेव्हा मृण्मयी, गौतमी, अजित, अर्थातच इथे आता सुनील बर्वे आणि गौतमी नाही आहेत, पण तेही या कार्यक्रमातले अत्यंत अविभाज्य भाग आहेत. आणि पुष्कर, ह्या मंडळींनी काहीतरी सादर करूया हे त्याच्यात आधी ठरलं होतं. थोडंसं असा मुद्दा नव्हता की ह्यांना येतं ते करूया, पण ही मंडळी तेव्हा ठरली होती. मग ह्यांना काय काय देता येईल, ह्याच्यामध्ये काय काय बसता येईल, मग नाट्यप्रवेश बसवता येतील, मग काय म्हणूया त्याला, अभिवाचन करता येईल, कविता करता येईल, गाणी तर प्रश्नच नाही आहेतच. अशा भागातनं तो करत गेलो. अर्थातच ते सगळं श्रेय आदित्यचंच आहे, पण हा त्यातला मुख्य, तू जो मुद्दा म्हणालास की याच्यातला निकष काय होता, तर रंजकता हा त्यातला एक महत्त्वाचा निकष आहे असं वाटतं. कारण नाही म्हणलं तरी 2.5 तासाचा कार्यक्रम तुम्हाला सादर करायचा आहे, त्या सादरीकरणामध्ये आनंद मिळायलाच हवा, किती काही झालं तरी. याच्यामध्ये मी काय म्हणूया, तरुण पिढीच्या वतीनं आणखीन थोडं, तरुण म्हणण्यापेक्षा जे थोडेसे मराठी भाषेकडून दूर जायला लागलेत की काय, असं शंका यावी असं वाटावं असं वातावरण आहे, तर त्यांना सुद्धा, म्हणजे जेव्हा माझा आणि आदित्य दादाचं सुद्धा बोलणं झालं होतं, तर त्यांना मराठीची गोडी लागली पाहिजे, हाही त्याचा निकष होता. त्यामुळे तो कार्यक्रम प्रत्येकाला समजला पाहिजे, प्रत्येकाला खळखळून हसता आलं पाहिजे. कारण जे आता दादा सुद्धा बोलतोय की मराठीमध्ये इतक्या मोठ्या मोठ्या लेखकांनी इतक्या वेगवेगळ्या शैलीमध्ये लिहून ठेवलेलं आहे, पण त्याच्यातलं असं नको व्हायला की आत्ता नवीन माणूस आला आणि त्याला एकदम आपण कथकच्या भाषेत विशारदच्याच परीक्षेला बसवलं आणि प्रारंभिक प्रवेशिका झालेलीच नाहीये, म्हणजे पहिली न देता डायरेक्ट बोर्डाच्या परीक्षेला. तर त्याचंही थोडंसं भान, दादा पण त्याच्याबद्दल बोलेलच, ते ठेवणं फार गरजेचं होतं. कारण एकदा ती गोडी लागल्यानंतर मराठी भाषेचं साहित्य हे प्रत्येकाने स्वतःचं निवडायचं असतं की मला कोण आवडतं, कुठला लेखक आवडतो, ते प्रत्येकाची निवड वेगवेगळी असते, पण ती गोडी लागणं हे महत्वाचं असतं. आमच्या नाटकातच एक वाक्य आहे, म्हणजे तसं निकष म्हणशील ना तर आमच्या नाटकात, म्हणजे आमच्या कार्यक्रमात एक वाक्य आहे की मराठीची जर कोणाला गोडी लावायची असेल, मराठी वाचनाची, तर पहिल्यांदा पु ल देशपांडेंचं पुस्तक हातात ठेवावं. क्या बात. इथून जी मराठीची गोडी लागेल ती पुढे तुम्हाला ग्रेस, जी.ए. कुलकर्णी, गोनी दांडेकर, रणजित देसाई किंवा अशा लोकांपर्यंत, नादो महानोर असतील, ह्या सगळ्यांपर्यंत ती घेऊन जाईल. तर ही ती, मला असं वाटतं हे आमचा कार्यक्रम ही ती चिमुकली वाट आहे की ज्याचा दरवाजा इथे आहे, इथनं ओपन झाल्यानंतर, हा उघडल्यानंतर आतमध्ये खजिना आहे.